वारा संपला नाही आणि संपणारही नाही माझा भीमाचा दरारा. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही. एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. एकच काय हजार जन्म झाले तरी पण बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र व मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्नेहा चंद्रकांत. शिल्पकार तुम्ही घटनेचे, पंडित तुम्ही कायद्याचे. शिल्पकार तुम्ही घटनेचे, पंडित तुम्ही कायद्याचे. प्रचारक तुम्ही समतेचे, भारतरत्न तुम्ही देशाचे. प्रचारक तुम्ही समतेचे, भारतरत्न तुम्ही देशाचे. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 6 डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे अथांग सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून या निमित्त आपण इथे जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यासपीठावरती असणारे आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपला विशाल पाहुणे दुपारगुडी सर, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद आणि येथे जमलेले माझ्या बालमित्र हो. आज भारतरत्न विश्वरत्न ज्यांनी आपल्या देशाचं जे संविधान आहे ते संविधान लिहिलं आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. हा आजचा दिवस आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचं निधन झालं. आणि लक्षात घ्या की मी तुम्हाला नेहमी हेच सांगतो की विद्यार्थ्यांनी आदर्श कुणाचा घ्यावा नाही. आत्ता तुम्ही भाषणामध्ये देखील सगळ्यांचं ऐकलं, तुमचा जन्म कधी झाला ते ऐकलं, वडिलांचं नाव, आईचं नाव, हे सगळं आपल्याला माहीत असतंय. पण आपण त्याचा आचरणामध्ये किती आणतो या गोष्टी सुद्धा आपण आपल्या मनाला विचारल्या पाहिजे. लक्षात घ्या, विद्यार्थ्याचा आदर्श दुसरा कोणीही नसू द्या, फक्त मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्याचे आदर्श असावे. त्यांचं ज्ञान जे काही होतं ते न संपणार, कोणाच्या आवाक्यात न येणार, कोणाला सहजासहजी शक्य न होणार एवढं त्यांनी ज्ञान संपादन केलं. आणि ते ज्ञान संपादन करत असताना त्यांनी जी पुस्तकं वाचली ती सर्व पुस्तकं जमा करून त्या ग्रंथालयासाठी एक स्वतंत्र त्यांनी पुस्तकासाठीच घर बांधलेलं आहे. आपण माणसासाठी राहण्यासाठी घर बांधतो, त्या घरामध्ये एखादा कप्पा किंवा एखादं कपाट, एखादी खोली ही अभ्यासाची पुस्तकं ठेवण्यासाठी वापरतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे खास पुस्तकासाठीच घर बांधलेलं आहे. जवळजवळ 3 मजली घर त्यांनी पुस्तकासाठी बांधलेलं. यानंतर मी आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण